वेलकम बॅक. मॅथमॅटिक्सचं तिसरं ऍप्लिकेशन आपल्याला सुरू करायचंय. ठीक आहे. अप्रॉक्सिमेशन्स आतापर्यंत आपण दोन पाहिले. पहिलं पाहिलं ऍप्लिकेशन टू जॉमेट्री, दुसरं पाहिलं डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर आणि एक्सरसाइज आपण कंप्लीट केली. टुडे वी आर सॉल्विंग स्टार्टिंग आवर थर्ड ऍप्लिकेशन इज approximations. Approximations. I will give you a very simple formula method. स्टेप्स पण देतो. ठीक आहे बेटा. अप्रॉक्सिमेशन्स मध्ये ना तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला माहिती आहे. प्यारे बच्चों, सपोज एफ ऑफ एक्स हे गिवन फंक्शन आहे. आता एल आय ए टी ई कोणते असो, लॉगॅरिथमिक, ट्रिगो, इनवर्स वगैरे वगैरे वगैरे. तर तुम्ही काय करता, त्याचा डेरिव्हेटिव्ह क्लास 11th मध्ये, सॉरी 11th ला तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला नाही. दिस वॉज द कॉन्सेप्ट ऑर द प्रिन्सिपल ऑफ फर्स्ट, सॉरी, डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह किंवा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह असं बोलतात याला. एफ डॅश एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच अपॉन एच. दिस इज कॉल्ड एज फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह किंवा डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेफिनेशन ऑफ काय बेटा, डेरिव्हेटिव्ह किंवा और इट इज ऑल्सो कॉल्ड एज, प्यारे बच्चों, प्रिंसिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे ना बेटा, प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍट एक्स ची व्हॅल्यू पाठ नाही करायचं आपल्याला, काय वापरणार त्याचं आपल्याला, डोंट वरी, डायरेक्ट फॉर्म्युला मेथड वी हॅव. ही डेफिनेशन आहे डेरिव्हेटिव्हची. ऍक्च्युअल मध्ये काय बेटा, डेफिनेशन आहे. हा, टेन्शन घेऊ नका त्या बाबतीत. ऍट व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू ए, एक्स जागी ए टाक बरं बेटा. एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू, आता हे जे इक्वल टू आहे त्याच्याऐवजी मी अप्रॉक्सिमेशन करतोय. आपण कसं फिजिक्स मध्ये राऊंड ऑफ करतो तसं याला अप्रॉक्सिमेट केलं, लिमिट काढून टाकतो. एफ ऑफ एक्स ऐवजी ए प्लस एच मायनस एफ ऑफ, अरे हे एक्स आहे, एक्स आहे बाय डेफिनेशन, एक्स जागी ए अपॉन युअर एच. आर यू गेटिंग? दिस इज द डेफिनेशन. आणि डेफिनेशन मध्ये एक्स जागी ए टाकला फक्त आपण. ओके, आणि अप्रॉक्सिमेशन घेतलं. अप्रॉक्सिमेशन भागिले जे जिथं गुणिले होईल एच इंटू एफ डॅश ऑफ ए इज अप्रॉक्सिमेटली एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए. आणि बालमित्रांनो ही टर्म इथंच राहील, हा मायनस वाला अलीकडे आला तर प्लस होईल. दॅट्स वाय एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली, हे बघ, मायनस एफ ऑफ ए इकडे आला तर प्लस होईल, एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. आणि हे रट्टा मारायचा आपल्याला, थोडासा रट्टा मारायचा बेटा आपल्याला. एफ ऑफ ए प्लस एच is approximate value, is the approximate value of given function. ओके, दिलेल्या फंक्शनची approximate value. F of a is value of the function at that point. This is nothing but value of function at given point किंवा required point, at required point x is equal to a. ओके बच्चा. आणि h इज, ही एच काय असते बेटा, एच इज स्मॉल इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट, स्मॉल इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. स्क्रीनशॉट लिया जाए, जेणेकरून तुम्हाला मी आता स्टेप्स देतो. हा फॉर्म्युला पाठ करायचा आपल्याला. एफ ऑफ ए प्लस एच इज एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. सो ही असते अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ गिवन फंक्शन. एफ ऑफ ए म्हणजे व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ऍट दॅट पॉइंट, रिक्वायर्ड पॉइंट.
एच इज द इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट कळेल तुला ती प्लस किंवा मायनस. ओके. एफ डॅश ऑफ ए. एफ डॅश इज काय डेरिव्हेटिव्ह आहे की नाही. डेरिव्हेटिव्ह काढायचं आणि त्यात टाकून द्यायचं. स्टेप्स देतो मी तुम्हाला सो दॅट यू विल बी व्हेरी व्हेरी हॅपी. सगळ्या समसाठी मी ज्या देतोय त्या स्टेप्स वापरायच्या, सॉल्व्ह करायचं. म्हणजे तुम्हाला टेक्निक येईल जसं आपण इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल मध्ये करायचो स्टेप बाय स्टेप. बस सेम तसंच. बघ बेटा लक्ष द्या आता. टू सॉल्व्ह स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 पहिली स्टेप. काय करायचं बेटा? सर तुम्ही सांगितलं तरच तर कळलं राव. स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं? पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू गिवन फंक्शन. गिवन फंक्शनला एफ ऑफ एक्स टाकून द्या. दिलेलं फंक्शन हे ऑब्वियस आहे की एल आय ए टी ई असं कोणतंही असू शकतं. बेटा एल इज लॉगॅरिथमिक, आय मीन्स इनवर्स ट्रिगो है की नाही. ए मीन्स अल्जेब्रिक, टी मीन्स ट्रिगोनॉमेट्रिक, ई मीन्स एक्सपो. यापैकी ते कोणतंही असेल. अल्जेब्रिक बरं का, समजा लॉग आहे तर तिथे लॉग शब्द असेल. इनवर्स ट्रिगो म्हणजे साइन इनवर्स, कॉस इनवर्स आहे की नाही. अल्जेब्रिक त्यात एक्स असेल, स्क्वेअर रूट ऑफ एक्स असेल बरं का, क्यूब रूट ऑफ एक्स ची पॉवर 5 असं काही पण असेल. ट्रिगो म्हणजे साइन कॉस टॅन कॉट. एक्स म्हणजे ए ची पॉवर एक्स, 3 ची पॉवर एक्स माहिती आहे ना, साइन एक्स वगैरे कॉस एक्स. हे काय ई ची पॉवर एक्स, ए ची पॉवर एक्स बरं का, ह्या टर्म्स मध्ये असेल. बेटा समजतंय ना. गिवन फंक्शन असं काहीही असेल. बेटा ट्रिगो आलं तर इथं बरेचदा अँगलची पण गरज पडेल. क्लास 11चा पहिला चॅप्टर पार्ट 1 मधला अँगल अँड इट्स मेजरमेंट मधला डिग्री मिनिट सेकंद वाला टॉपिक. तर मी इथे लिहितो नोट याची गरज पडेल तुला. 1 डिग्री इज बेटा 60 मिनिट्स. तो डॅश मिनिट साठी आहे. 1 डिग्री 60 मिनिट्स. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स याची गरज पडू शकते तुला. ठीक आहे. अच्छा झालं. पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू गिवन फंक्शन. ते जे फंक्शन आहे ना बेटा त्याचं काय करायचं, डॅश डेरिव्हेटिव्ह काढायचा. फाइंड एफ डॅश एक्स. ही आपली स्टेप नंबर फर्स्ट असणार आहे. ऍग्री. स्टेप नंबर 2 सेकंड स्टेप. काय करायचं बेटा, फंक्शन पुट करताय, टेक व्हॅल्यू. ओके. तो जे फंक्शन आहे ना आपलं त्याला एक्सप्रेस असं बोलतो मी. एक्सप्रेस तो जो एक्स आहे, घाबरू नको रे, फक्त लक्षात ठेव. एक्सप्रेस एक्स ऍज ए प्लस एच. ए इज द व्हॅल्यू अँड एच इज द इन्क्रीमेंट. अशा फॉर्म मध्ये लिहायचं त्याला. ओके. ए इज द व्हॅल्यू, एच इज द इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. पॉझिटिव्ह असेल नाही तर निगेटिव्ह असेल. बेटा इन्क्रीमेंट असेल तर पॉझिटिव्ह, डिक्रीमेंट असेल तर निगेटिव्ह. पुढे गेलं तर पॉझिटिव्ह, मागे गेलं निगेटिव्ह. व्हेरी सिम्पल. ए इज द व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे काय राव, राऊंड ऑफ करायचं. 4.02 असं दिलं तर 4 घ्यायचं, 0.2 पुढे टाकलायचं. 4 चं स्क्वेअर रूट असतं 2. 8 असेल तर क्यूब रूट 2 दिस वे. व्हॅल्यू व्हॅल्यू काय लिहू, राऊंड ऑफ व्हॅल्यू लिहितो फक्त मी. व्हॅल्यू विच इज रिक्वायर्ड. ठीक आहे. अच्छा एक्सप्रेस केलं. येस सर. मग आता स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 काय करायचं बेटा, फाइंड एफ ऑफ ए अँड एफ डॅश ऑफ ए. एफ ऑफ एक्स असतो तर पुट एक्स इक्वल टू ए. एनी व्हॅल्यू, एनी नाही, रिक्वायर्ड व्हॅल्यू.
ते कळतं राव प्रॅक्टिसमध्ये. फक्त लक्षात ठेव. स्टेप्स आपण बनवतोय. बेटा फाइंड एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए. कशा? पुट एक्स इज इक्वल टू ए. बघ कसा भेटेल हा? हा कसा भेटेल? पुट एक्स इज इक्वल टू ए. बेटा कशामध्ये? इन एफ ऑफ एक्स. हे जे गिवन फंक्शन असतं. हा एफ डॅश ऑफ ए कसा भेटेल बच्चा? पुट एक्स ची व्हॅल्यू ए आहे की नाही? व्हॅल्यू कशामध्ये? डॅश मध्ये. इन एफ डॅश ऑफ एक्स. गेटिंग? हा. आणि स्टेप नंबर 4 शेवटची. काय स्टेप नंबर 4? फॉर्म्युला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. काय बच्चा? स्टेप नंबर 4 अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू बाय फॉर्म्युला एफ ऑफ. चलो रट्टा मार 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 रट्टा मार. एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. रट्टा मार 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 रट्टा मार. स्टेप नंबर 4 मध्ये टाकून द्यायचंय सगळं. एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इज एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डैश ऑफ ए. एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डैश ऑफ ए. स्क्रीनशॉट लिया जाए. हैप्पी? प्रैक्टिस शुरू किया जाए. ओके प्यारे बच्चों, चलो ये पुसू स्टेप्स. ओके. बाबा कारखिले की जय हो. बाबा कारखिले की स्टेप्स का विजय असो. स्टेप्सची प्रॅक्टिस कर. लक्षात ठेव त्या स्टेप्स. ते काही पाठ पाठ करण्याचा विषय नसतो. टेक्निक आहे टेक्निक. स्टेप्स आर नथिंग बट टेक्निक. काय पहिली स्टेप? फंक्शनला उचला. काय याच्यापैकी जे असेल ते असेल. झालं? बरं. त्याच्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. म्हणजे पहिली स्टेप काय सांगते मला? एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश एक्स काढून घ्यायचे. ओके बेटा. दुसरी स्टेप काय सांगते? तो एक्स जो आहे तुमचा, जी व्हॅल्यू असेल तिला ए प्लस एच असं लिहायचं. व्हॅल्यू अधिक इन्क्रीमेंट प्लस किंवा मायनस डिक्रीमेंट. झालं? नंतरची स्टेप एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए. आणि लास्ट स्टेप आपलं फॉर्म्युला. शुरू किया जाए. एक्सरसाइज आई थिंक 2.2. एक्सरसाइज 2.2. यस. एक्सरसाइज 2.2 मधला बेटा फर्स्ट क्वेश्चन आहे. फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आणि त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे. श्री गणेशा करूया गणेशजी. पहिल्या सम पासून स्क्वेअर रूट ऑफ 8.95. बालमित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 8.95 इज राउंडिंग ऑफ टू 9. स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3. सो आपलं उत्तर 3च्या जवळपास यायला पाहिजे. आहे की नाही? एकदम किरकोळ विषय. येणार ना? बघ ना. तेच तर करायचं आपल्याला. फक्त क्लोज जायचं आपल्याला. क्लोज आन्सर काढायचं आपल्याला. शुरू किया जाए. प्यारे बच्चों, स्टेप नंबर 1. पहिलं सम मी जरा मस्तपैकी स्टेप बाय स्टेप देतो. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1. पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू गिवन फंक्शन. सोबतच्या गिवन फंक्शन काय आहे? हॅपी स्क्वेअर अल्जेब्रिक आहे. अल्जेब्रिक. ओके सर. टाकलं. चलो. पुढे काय सांगितलं बेटा मी? नीट लक्ष दे. नीट लक्ष दे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. तू म्हणजे सर याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा? तर 0 येईल. व्हेरिएबल घे ना त्याला. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. वेअर बच्चा दॅट एक्स इज 8.95. कम ऑन, कन्फ्युजन नाही करायचं. एफ ऑफ एक्स गिवन फंक्शन लिहिलं. येस सर. ती जे 8.95 आहे त्याला काय लिहिलं मी? एक्स. तर एक्स इज 8.95. डन. बेटा एफ ऑफ एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स आहे तर मी तुला काय बोललो? एफ डॅश एक्स काढा. देअरफॉर बेटा एफ डॅश ऑफ एक्स विल बी 1/2 रूट एक्स. स्टेप नंबर 1 झाली. एफ ऑफ एक्स काढला. एफ डॅश एक्स काढला. येस सर. स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2. तो जो एक्स आहे त्याला ए प्लस एच लिहायचा. बरोबर का नाही? एक्सप्रेस एक्स ला ए प्लस एच. हिअर व्हॅल्यू ऑफ एक्स इज 8.95. ऍग्री ना बेटा? हा प्लीज लक्ष दे. एक्स इज 8.95. 8.95 ला बेटा कसं लिहायचंय मला? ए कोण आहे? व्हॅल्यू.
इथं स्क्वेअर रूट आहे ना, मग 8.95 ला 9च्या जवळ घ्यायचं, म्हणजे 9 घ्यायचं त्याला. का तर स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3. राउंड फिगर करायचं त्याला 9. आता जो प्लस एच होता तो प्लस किंवा मायनस असा असू शकतो, बरं का. तर मी मायनस करतो. 9 मधून किती मायनस करावं लागतील बेटा मला? 0.05. सिंपल मॅथमॅटिक्स आहे ना. 0.05 वजा कर. यू विल गेट 8.95, राईट. सो 8.95 ला ऍडजस्ट केला बच्चा. सो ज्याच्यामध्ये दिस 9, सो स्टेप बाय स्टेप लिहितो. ओके, दिस इम्प्लाइज की बेटा व्हॅल्यू ऑफ ए इज 9 आणि इन्क्रीमेंट इज निगेटिव्ह. डिक्रीमेंट आहे. पॉझिटिव्ह असते तर इन्क्रीमेंट. व्हेरी सिम्पल. निगेटिव्ह आला ना डिक्रीमेंट. अरे प्लस असो नाही तर मायनस असो, काही घेणं नाही. ए आणि एच आले. येस सर. स्टेप नंबर 3 बेटा, स्टेप नंबर 3 काय होती रे आपली? फाइंड एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए. ए कोण आहे? 9. म्हणजेच एफ ऑफ 9 आणि एफ डॅश ऑफ 9, दॅट इज एफ ऑफ 9 आणि एफ डॅश ऑफ 9 आहे की नाही. आता एफ ऑफ 9 कसा निघणार? पुट एक्स इज इक्वल टू 9 इन एफ ऑफ एक्स. अरे हा कसा निघेल बेटा? पुट एक्स ची व्हॅल्यू 9 एफ ऑफ एक्स मध्ये. अच्छा, इथे हे आपलं स्टार आहे ना बाबा, हिरो हा झाला ना आपला, किंवा याला 1 म्हणू आपण. चल 1 आणि 2 हे फर्स्ट आहे आणि हे सेकंड आहे, हे की नाही. एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्स उचलून टाकून द्या दोघांमध्ये. पुट एक्स इज इक्वल टू 9 इन एफ ऑफ एक्स. 1 2 ची पण गरज नाही रे, नावाची पण गरज नाही. पुट एक्स ची व्हॅल्यू 9 कशामध्ये टाकायची बच्चा? एफ डॅश ऑफ एक्स. तुझ्याकडे दोन्ही गोष्टी असतात. स्क्रीनशॉट लिया जाय. थांब. देअरफॉर बेटा एफ ऑफ 9 इज इक्वल टू, हे काय इथे टाक, स्क्वेअर रूट ऑफ 9 which is 3. एफ डॅश ऑफ 9 इज इक्वल टू, हे बघ, एफ डॅश 1/2 रूट एक्स आहे ना. सो 1/2 रूट 9 which is 1/2. रूट 9 इज 3 ना बेटा. सो 1/6, कारण बेत्रिक 6. दोन व्हॅल्यू आल्या. येस सर. स्टेप नंबर 4 पुट एव्हरीथिंग इन द फॉर्म्युला. स्टेप नंबर 4 काय? फॉर्म्युला, अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला. एफ ऑफ ए प्लस एच, एफ ऑफ ए प्लस एच is approximately f of a plus h into f dash of a. Approximately f of a. बेटा f of a is f of 9. Agree? f of 9 plus h. कुठे h? निगेटिव्ह आहे. मायनस 0.05 गुणिले f डॅश ऑफ a is f डॅश ऑफ 9. स्क्रीनशॉट लिया जाए. ओके, यस सर. झालं. आता लक्ष दे. काय करायचंय फक्त आता? मॅटर इज ऑफ सिम्प्लिफिकेशन. एफ ऑफ ए प्लस एच म्हणजेच ए किती आहे बेटा? बघ ना, इथं पण टाकू ना आपण. बेटा ए किती आहे रे आपला? 9. एच किती आहे? 0.05 आहे की नाही. म्हणजेच एफ ऑफ 9 मधून 0.05 गेला, तोच तर आपला 8.95 होता ना बेटा, आहे की नाही. फंक्शन ऑफ 8.95 इज अप्रॉक्सिमेटली फंक्शन ऑफ 9. फंक्शन ऑफ 9 काढलं होतं ना आपण, हे काय 3. बर, प्लस ते मायनस होईल ना आता 0.05 इंटू एफ डॅश ऑफ 9 इज 1/6.
इज अप्रॉक्सिमेटली 3 मायनस 6 ने भाग दे 0.05 ला भागणे जात 0 झाले 50 6 8 48 20 सावित्री 18 दिस वे 3 डेसिमल्स आहेत ओके 3च डेसिमल पॉइंट पर्यंत लिहा काही अडचण नाही प्यारे बच्चों अप्रॉक्सिमेटली 3 मधून 0.008 गेले हे बघ बालपण आठवलं का नाही 3 मधून 0.008 शून्यातून तर 8 जात नाही बॉरो 1 करणार तुम्ही 10तून 8 गेले किती उरले बेटा 2 once again here will become 9 नाही का borrow 1 here will become 9 here will be 2 2.992 सांगा तीनाच्या जवळपास आलो का नाही फायनली स्क्रीनशॉट घ्या फटाफट हे टेक्निक समजलंय का नाही ते सांगा अजून एक सम घेऊ घाबरू नका बोलो हॅव यू गाइज अंडरस्टूड दिस किसी को कोई आपत्ति कोई दुविधा काही घाबरण्याचं काम नाही व्हॉट युअर डू बेटा युअर यूज बाबा करके लेके स्टेप्स ओके यू मे से बाबा की बूटी स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 2 स्टेप नंबर 3 स्टेप नंबर 4 वेळ डन चला अजून एक एक्झाम्पल घेऊ मजा येईल कोणत्या एक्झाम्पल साठी टेक्निक सेम आहे लॉग असो हे असो आता भरपूर सम्स घेऊ आपण टेन्शनची काही गरज नाही आपल्याला ह्या टाईपचं अजून एक घेऊ ह्याच एक्सरसाइज मधलं क्वेश्चन नंबर 1 मधला फर्स्ट घेतला होता ना आपण चल तिसरा घेतो मी आता थर्ड वन आता इथे कसं दिलं बघ 5th रूट ऑफ 31.98 आता आपल्याला माहिती 31.98 म्हणजेच काय बेटा 32 आणि 32चं 5वं रूट काय 2 अरे 2चा 5 वेळा गुणाकार कर ना 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 आहे की नाही बघ स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 1 काय करायचं बेटा पुट f of x is equal to given function f of x is square root of अरे सॉरी 5th रूट ऑफ 31.98 ऍग्री वेअर याला काय म्हणायचं आता बघा f of x is equal to 5th रूट ऑफ फक्त त्याला x नाव देऊन टाकायचं गिवन फंक्शन लिहायचं आणि पुढे काय म्हणायचं वेअर वेअर एक्स कोण आहे बेटा 31.98 जस्ट फॉलो द स्टेप्स मांडलं मग आता डेरिव्हेटिव्ह काढायचा सो बेटा एफ डॅश ऑफ एक्स इट इज 5th रूट ऑफ एक्स बरोबर का नाही मग डॅश डी बाय डी एक्स लिहितो मी तुला कळण्यासाठी आणि बेटा एक्स ची पॉवर 1/5 ही जी टर्म आहे इंडेक्स अपॉन रूट एक्स इंडेक्स काय 1 रूट किती आहे 5व आणि हा डेरिव्हेटिव्ह कोणाला नाही काढता येत तुमच्यापैकी सगळ्यांना येतो 1/5 इंटू एक्स ची पॉवर 1/5 मायनस 1 सो बेटा 1/5 इंटू एक्स ची पॉवर एकातून 5 गेला सो मायनस 4/5 बेटा म्हणजेच दिस इज इक्वल टू 1/5 इंटू 1 एक्स ची पॉवर 4/5 रेकॉर्ड लेक्चर बघ स्टेप बाय स्टेप कर हे बघ पॉवर निगेटिव्ह आहे खाली घेऊन काय केली पॉझिटिव्ह विच इज इक्वल टू 1/5 एक्स ची पॉवर इंडेक्स अपॉन रूट लक्षात ठेव बुकलेट मध्ये पहिल्याच पानावर दिले मी एक्स ची पॉवर 4 आहे रूट 5 आहे सो याला काय लिहिणार बच्चा मी 5th रूट ऑफ एक्स ची पॉवर 4 झालं स्टेप नंबर 1 काढली येस सर स्टेप नंबर 2 काय करायचं दुसऱ्या स्टेप्स मध्ये उचलायचं एक्स ला एक्स 31.98 आहे तर त्याला एक ए प्लस एच असं लिहायचं म्हणजे 32 वजा 0.02 31.98 राऊंड ऑफ कर ना 32 नसेल कळत ते बघ करून देतो तुला इकडे बघ राऊंड ऑफ 32 केलं गणेश तर 32 ला असली 32.0 झालं आणि त्यातनं 31.98 वजा कर हा चल 10 8 गेले 2 बॉरो
1 म्हणजे 9 मधून 9 गेला 0 बरं का. आधी तो बॉरो एकातून 1 गेला 0 ओके. आणि 3 3 गेला 0 0.02 एग्री. अच्छा. सो प्यारे बच्चों दिस 32 इज योर ए आणि -0.02 इज योर एच. ओके डोंट वेस्ट द टाइम नाउ. सो प्यारे बच्चों स्टेप नंबर 3 एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए म्हणजेच एफ ऑफ 32 आणि एफ डॅश ऑफ 32. सो एफ ऑफ 32 इज इक्वल टू इथे टाकून द्या फिफ्थ रूट ऑफ स्टेप बाय स्टेप लिहितो. फाइंड टेन्शन घेऊ नको फाइंड एफ ऑफ ए आणि एफ डॅश ऑफ ए दॅट इज एफ ऑफ 32 एफ डॅश ऑफ 32 झालं. बेटा एफ ऑफ 32 कसा भेटल बोल ना बेटा. पुट एक्स ची व्हॅल्यू 32 कशामध्ये एफ ऑफ एक्स मध्ये इन एफ ऑफ एक्स. चल एफ डॅश ऑफ 32 कसा भेटेल बच्चा. पुट एक्स ची व्हॅल्यू 32 कशामध्ये एफ डॅश ऑफ 32 मध्ये. चलो सो प्यारे बच्चों एफ ऑफ 32 इज इक्वल टू हे काय एफ ऑफ एक्स फिफ्थ रूट ऑफ 32 कोण आहे 2 32 चं 5वं रूट म्हणजे 2 ची पॉवर 5 32 असते ना 2 ची पॉवर 5 दॅट्स वाय आन्सर इज 2. बेटा एफ डॅश ऑफ 32 डॅश आहे काय अवेलेबल. येस सर हे काय इथपर्यंत. सो 1/5 इंटू लिहितो ना तुला कायला. सो 1/5 इंटू बघ फिफ्थ रूट ऑफ एक्स ची पॉवर 4 32 ची पॉवर 4. अरे बघ ना घाबरू नको हे बघ एफ डॅश ऑफ 32 म्हणजे एक्स जागी काय टाकायचा 32. 1/5 इंटू फिफ्थ रूट ऑफ 32 ची पॉवर 4. हे सोडवायला घाबरायचं नाही लय जण घाबरतात. काय करायचं बघ लक्ष दे. दिस इज इक्वल टू 1 अपॉन हे बघ 5 इंटू 5वं रूट आहे 32 ची पॉवर 4 आहे बरोबर. मग आता तुम्हाला माहिती आहे ना 2ची पॉवर 5 आहे का नाही बेटा 32 ही 2ची पॉवर 5 आहे का नाही. समचा खेळ सुरू झाला होता. सो हा जो 32 आहे त्याला मी काय लिहितो बघ फिफ्थ रूट ऑफ 2ची पॉवर 5 आणि डोक्यावर 4 एग्री. विच इज इक्वल टू 1 अपॉन 5 इंटू 2ची पॉवर 5 चोक 20. सो फिफ्थ रूट ऑफ 2ची पॉवर 20 विच इज 1 अपॉन 5 इंटू 2ची पॉवर 20 आहे फिफ्थ रूट आहे इंडेक्स अपॉन रूट लिहू आपण त्याला. सो 2ची पॉवर इंडेक्स इज 20 रूट इज 5. सो फायनली 5 गुणिले बघ 5 चोक 20 2ची पॉवर 4. किती सिम्प्लिफाय मस्त पैकी स्टेप बाय स्टेप केला आपण. 2ची पॉवर 4 म्हणजे काय बेटा 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 राईट. 16 गुणिले 5 80. सो 1 अपॉन 80 विल बी दिस व्हॅल्यू. काय लिही बच्चा 1 अपॉन 80. ओके स्क्रीनशॉट लिया जाए. टेन्शन घेऊ नको रे बेसिक गोष्ट आहे ती थोडंसं खेळ इंडेक्स अपॉन रूट सोबत थोडं खेळा. आणि तुम्हाला आता माहिती आहे की शेवटची स्टेप लास्ट स्टेप नंबर 4 इज अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू वाला आपला फॉर्म्युला. ओके स्टेप नंबर 4 लास्ट स्टेप एफ ऑफ a plus h is approximately f of a plus h into f dash of a. आता f ऑफ a किती आहे बेटा 32 ती इन्क्रीमेंट काय आली बघ ना -0.02 इज अप्रॉक्सिमेटली f ऑफ a म्हणजे f ऑफ 32 प्लस h इज -0.02 इंटू f डॅश ऑफ 32. चला व्हॅल्यूज टाकून द्या
एफ ऑफ 31.98 इज अप्रॉक्सिमेटली एफ ऑफ 32 किती आला बेटा 2 प्लसच्या ऐवजी मायनस 0.02 इंटू एफ डॅश ऑफ 32 1/80 इज अप्रॉक्सिमेटली 2 मायनस आता 0.02 आहे खाली काय 80 एक काम करू 80 च्या ऐवजी 8 घेऊ एक घरालीकडे सरकलो वरून पण एक घरालीकडे सरकू 0.002 अपॉन 8 काय केलं इकडनं एक घरालीकडे सरकलो म्हणजे डिवाइड बाय 10 केलं तर हे होईल 8 इथं पण डिवाइड बाय 10 केलं ते घरालीकडे अजून सो इज अप्रॉक्सिमेटली 2 मायनस 8 ने भाग द्या 0.00 2 ला पण जात नाही 0 नाही ठेवायचं 20 होईल सो 8 दुने 16 सो अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू विल बी व्हेरी क्लोज टू 2 अँड विच विल बी हे बघ 2.000 मधून 0. काय करतोय मी 2 मधून वजा करायचं ना बेटा 4 शून्य घे बघ 10 2 गेले बोला 8 9 9 9 येस ऑर नो आणि बॉरो इकडनं गेला ना एक सो 1.9998 इज व्हेरी व्हेरी क्लोज टू 2 फटाफट रिप्लाय करा मजा आली का नाही स्क्रीनशॉट लिया जाए बोलो